अदिती त्याच्या गालावर घट्ट किस करते. विराज तिच्या नित्या डोळ्यांमध्ये बघतो आणि अदिती पुन्हा त्याला त्या निर्मळ नजरेने बघते, जिच्यात प्रत्येक पुरुष कोणीही आपल्या गुडघ्यांवर घेऊन जाऊ शकतो. हो, मला माझं वाढदिवसाचं गिफ्ट आवडलं, ती म्हणते. विराज स्वतःला 7व्या स्वर्गात असल्यासारखे वाटतो, पण त्याचा आनंद तात्पुरता होता. तिच्या चेहऱ्यावर अचानक गोंधळलेला हावभाव दिसतो. ती तिच्या खुर्चीकडे परत जाते. तुम्ही पीत असताना मी का पिऊ शकत नाही? मला का अशा मूर्ख बंदिशा घालून ठेवल्या आहेत? मी सुरक्षा न घेता बाहेर जाऊ शकत नाही. मी पार्टी करू शकत नाही. बॉयफ्रेंड ठेवू शकत नाही. अगदी कॉलेज बाहेर स्वतंत्र राहायला खोली देखील भाड्याने घेऊ शकत नाही. का? ती चिडलेली विचारते. विराज आपल्या ड्रिंकचा एक घोट घेतो आणि निश्चिंततेची भूमिका निभावत सांगतो. तुझ्या वडिलांकडे आणि भावांकडे अनेक अंडरवर्ल्ड व्यवसाय आहेत. त्यांच्या सर्व शत्रूंसाठी तुला लक्ष्य करणं सोपं आहे. म्हणून तुला नेहमी सुरक्षित ठेवण्यात आले आहे. मद्यपानाबाबत मी तुला पिण्यास मनाई करत नाही, पण मी तुला मद्यपी पाहू इच्छित नाही. अदिती चिडलेली म्हणते. सगळेच तुमच्यासारखे नियंत्रण करणारे डॉमिनंट आहात. विराज आपला ग्लास टेबलवर थोडा रफली ठेवतो आणि किंचित आवाजात थोडा राग व्यक्त करतो. तू काय म्हणालीस? अदिती थोडी चक्रावून त्याच्याकडे पाहते. विराज थोडा गंभीर होतो. माझा राग उकडू देऊ नकोस. चांगली राहा, शिष्टाचारी राहा, अन्यथा मी तुला त्रास. त्याने वाक्य अर्धवट थांबवले. अदिती न विचारता उठते. टेबलवरील चमच्यांचा आवाज करत पावलं टाकून पावडर रूमकडे जाते. 15 मिनिटे ती परत आली नाही. विराज तिच्या परत येण्याची वाट पाहतो. अदिती चौहानच एकमेव मुलगी आहे जी त्याला इतक्या वेगाने रागात आणू शकते. त्याचे भाव तुम्ही पाहू शकत नाही, पण तीच एक मुलगी आहे जी त्याच्या आतल्या खोलवर प्रत्येक तीव्र भावना जागृत करू शकते. तो त्याचा फोन बाहेर काढतो आणि तिला कॉल करण्यासाठी तयार होतो, जेव्हा ती परत टेबलकडे येते. अदिती, त्याचा आवाज इशाऱ्यासारखा येतो आणि तो तिला रेस्टॉरंटच्या बाहेर थोडा रफली खेचतो. गाडीत बसताच विराजने तिच्याकडे तिरकस नजरेने पाहिलं. पहिल्यांदा आणि शेवटचा इशारा देतो आहे तुला. मला तुझे ड्रामे पुन्हा कधीही सार्वजनिक ठिकाणी नकोत. तो दात चावत म्हणाला. तू तुझ्या आईवडिलांच्या घरी कशी होतीस ते महत्त्वाचं नाही. माझ्या घरात मात्र तुला शिस्तीत राहावं लागेल. मी तुझ्यावर प्रेम करतो, पण उद्धटपणा अजिबात सहन करणार नाही. जर याला आव्हान दिलंस तर घरी गेल्यावर परिणाम भोगावे लागतील. असं बोट दाखवत तो गाडी चालवू लागला. काही क्षणांनी गाडीत शिंक्यांसारखा रडण्याचा आवाज आला, पण त्याने काळजीपूर्वक दुर्लक्ष केलं. पूर्ण प्रवास शांततेत गेला. तिची दया येत असली तरी तो सॉफ्टनेस दाखवायला तयार नव्हता. तिला धडा शिकवणं गरजेचं होतं, असा त्याचा ठाम विश्वास होता. तिच्या घरी खूप लाड झाले, आता पुरे. ती आता 20 वर्षांची झाली होती. मला समोर गाडी थांबताच अदिती पटकन आत धावते आणि विराज शांतपणे तिच्या मागे गेला. विराजने स्वतःसाठी एक ड्रिंक ओतलं आणि ती शावर घेऊन बाहेर येईल म्हणून थांबू लागला. पण बराच वेळ झाला तरी ती बाहेर आली नाही. तिने रेस्टॉरंटमध्ये केवळ एक केकचा तुकडा खाल्ला होता. त्याने तिच्यासाठी सँडविच आणि चॉकलेट ड्रिंक बनवलं आणि तिच्या दारावर टकटक केली. प्रतिसाद नाही. जिद्दीपणाचं दुसरं नाव अदिती, असं तो मनात म्हणाला. स्पेअर कीने दरवाजा उघडून तो आत गेला, तर ती उशीमध्ये चेहरा खुपसून रडत होती. अदिती, हे घे. त्याने तिच्या हुंदक्यांकडे दुर्लक्ष करत ताट तिच्या मांडीवर ठेवलं. तुमच्या घरात किमान खाजगीपणाचं स्वातंत्र्य तरी आहे का? ती रडवेल्या पण तावातावाने विचारत त्याच्याकडे पाहू लागली. सॉरी. तो तिचे अश्रू पुसायला पुढे झाला, पण तिने त्याचा हात झटकला. तिला माहीत नाही, या जगात पहिल्यांदाच मी कुणासमोर माफी मागतोय. मी, तो जो लोकांकडून माफी मागवतो, देत मात्र नाही. मी तुझ्या दारावर 3दा टकटक केली, पण तू उत्तरच दिलं नाहीस. म्हणून मला की वापरावी लागली आणि तू रेस्टॉरंटमध्ये जेवलीही नाहीस. अदितीने प्लेट बाजूला ढकलली आणि सगळं अंथरुणावर सांडलं गेलं. तुमचं काम नाही ते, ती चिडून म्हणाली. विराजचे ओठ पातळ रेषेत आले. अदिती, शेवटचं सांगतोय. जेव, मग मी निघून जाईन. नाहीतर मी इथेच बसणार आहे जोपर्यंत तू संपवत नाहीस. तुम्हाला दिसत नाही का? प्लेट रिकामी आहे. सँडविच आणि दूध सगळं अंथरुणावर पडलेलं आहे. आता मी काय खाऊ? जा, दुसरं बनवून घेऊन या. तिचा आवाज आत्मेर्थी होता. तो संतापून तिचा हात जोरात पकडतो आणि ती सुटण्याचा प्रयत्न करत हुंदके देऊ लागते. तेवढ्यात त्याची नजर तिच्या हाताकडे जाते. त्याच्या पकडीमुळे लालसर झालेला. पश्चातापाने अंतर्मन हललं. त्याने तत्काळ हात सोडला आणि दाराकडे जाताना पुन्हा वळून म्हणाला. दार पुन्हा बंद करायचं नाही. मी 10 मिनिटात परत येतोय. तुझी नाईट ड्रेस घाल आणि तयार हो. आज तू माझ्या रूममध्ये झोपणार. 10 मिनिटात तो परत आला तेव्हा अदिती नाईटवेअरमध्ये पलंगावर बसलेली होती.
तिच्या टॉपवरील टेडी बेअरकडे पाहून विराजच्या चेहऱ्यावर हसू यायचं होतं. टेडी आणि ती दोघे सारखेच गोड. तो हसू आवरून निर्विकार चेहऱ्याने तिच्यासमोर बसला. तिला छोट्या चमच्यांनी पेज भरवली आणि मग गरम चॉकलेटचा ग्लास दिला. यावेळी वाद झाला नाही याचं त्याला समाधान होतं. तिला उचलून त्याने आपल्या खोलीत आणलं. दोघांवर एकच पांघरून ओढून तिला आपल्या जवळ घेतलं. काही वेळात तिचा श्वास शांत झाला. ती झोपली होती. हळूच उठून त्याने तिच्या हातावरील जखम पाहिली. मनाला तिटकारा आला स्वतःचाच. तो स्वतःवर नेहमी अभिमान बाळगून जगला होता. कुणासमोर मान झुकवली नव्हती. पण ही एका देवदूतासारखी मुलगी त्याला त्याचं खरं स्थान दाखवत होती. त्याने फर्स्ट एड किट आणून तिच्या हातावर मलम लावला. तिच्या कपडावर हळूच चुंबन घेतलं आणि डोळे मिटून तिच्या केसात हनुवटी टेकवली. अदिती चौहान मनात विचार करते, अजून किती आव्हानं देशील मला? एक गोष्ट तुला कधीच कळणार नाही. या जगात मी प्रेम केलं ते फक्त तुझ्यावर, आणि हे सत्य कुणीही बदलू शकणार नाही. विराज जेवणाचा ताजा प्लेट घेऊन परत आला तेव्हा त्याने तिच्याकडे पाहून हलकंसं स्मित केलं. त्याला वाटलं तिच्या लक्षात आलं नाही, पण अदिती मूर्ख नव्हती. लोकांच्या चेहऱ्यावरचे हावभाव ती अचूक वाचू शकत होती. तो बाजूला वळून दाबून ठेवलेलं हसू लपवत होता आणि पुन्हा नेहमीच्या निर्विकार चेहऱ्याने तिच्या समोर बसून एखाद्या 3 वर्षाच्या बाळासारखं चमच्याने तिला भरवू लागला. हा नुसता मला का खाऊ घालत असतो? ती मनातच हसली. बहुतेक त्याला वाटलं असेल की मी पुन्हा प्लेट उलटी करेन. कमीत कमी एक गोष्ट तरी आहे ज्याची भीती त्या गाजलेल्या विराज शुक्लाला वाटते. तिच्या मनात अभिमानाची लहर उमटली. अदिती विचार करते, नंबर 1 श्रीमान अहंकारी. भूक खूप असल्याने आणि वाद घालायची ताकद नसल्याने ती चटकन तोंड उघडून जेवत राहिली. खरंच अहंकारी लोकांना वर्चस्व गाजवण्याची वेळ कधी निवडायची ते अगदी मोजून ठाऊक असतं. त्याच्यामुळे तिला रामोलासारख्या भव्य रेस्टॉरंटमध्ये जेवायला मिळालं नाही हे तिच्या मनात अजूनही टोचत होतं. पुन्हा विराजच्या चेहऱ्यावर तेच गूढ स्मित. मी विदूषक आहे का? एवढं हसतोस कशाला? ती अखेर झोंबून विचारल्या वाचून राहू शकली नाही. मी विदूषक दिसते का तुला? विराजने अनभिज्ञतेचा आव्हानात विचारलं. कशावरून? तुम्ही हसू लपवत होता, ती रागाने म्हणाली. नाही, मी हसत नव्हतो. तुझ्यावर मी का हसावं? तो निरागस डोळ्यांनी विचारतो. तिच्या तोंडातून शिवी बाहेर पडायचा अवकाश होता, पण तिने कसंबसं आवरून राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी ती अंथरुणातून उठली तेव्हा थंडगार वातावरणाने अंग गार झालं. हात चोळत ती उठली आणि तिच्यावरच्या बाजूवर काही चिकट जाणवलं. खाली पाहिलं तर काल विराजने पकडलेला हात लाल झाला होता आणि त्या ठिकाणी पांढरी मलम लावलेली होती. म्हणजे या राक्षसालाही हृदय आहे. ती आश्चर्याने विचार करू लागली. खूपच क्वचित दिसतं ते. त्या दिवशी कॉलेजला जाण्याचा तिचा मूड नव्हता. तो हरामखोर नितेश सतत निमित्त काढून जवळ बसायचा. कधी नोट्सच्या बहाण्याने, कधी कॅन्टीनमध्ये, कधी रिकाम्या वेळेला फुकट गप्पा मारायला. मी त्याला सांगितलं की माझा बॉयफ्रेंड आहे. माझे बाबा राघव चौहान माफिया लीडर आहेत. तरी तो वेडाच आहे. कानावर जातच नाही त्याच्या. जर हा किस्सा विराजला सांगितला तर तो उगाचच मोठा गाजावाजा करून त्या बेचारा गेंड्याची वाट लावेल. आज आंतरिक परीक्षा सुरू होते म्हणून कॉलेजला जाण्याशिवाय उपाय नव्हता. डोळे चोळत ती खाली स्वयंपाकघरात गेली. गुड मॉर्निंग प्रिन्सेस. विराजने तिला पाहताच तोंडावरचं स्मित पॅन्टी ड्रॉपिंग प्रकारचं दिलं. झोप छान झाली? त्याने 2 ग्लासात संत्र्याचा ज्यूस भरला आणि एक तिच्या हातात दिला. चारूला ताप आलाय म्हणून ती आज आणि उद्या येणार नाही. मी पॅनकेक करत आहे. कुठल्या सिरपसोबत खाशील? पॅनकेकचा विचार करताच तिच्या तोंडाला पाणी सुटलं. आवडता नाश्ता. स्ट्रॉबेरी सिरप? तो खदखदून हसला. अजूनही तेच? त्याने तिचे गाल हलकासा ओढला आणि पुन्हा पॅनकेक परतवायला लागला. म्हणजे माझ्या आवडी त्याला आठवतात. पण मी का बाव चढतेय? अर्धवर्ष तो समरसोबत आमच्याकडे राहिला होता आणि अर्ध समर त्याच्या घरी. काही आश्चर्य नाही. तिने त्याला न्याहाळलं. हलक्या आकाशी निळ्या टी शर्टमध्ये आणि काळ्या ट्रॅक पॅन्टमध्ये उभा असलेला तो. जणू काही आपणच या स्वयंपाकघराचा राजा आहे असा आविर्भाव. त्याचे अनवाणी रुंद केसाळ पाय जमिनीवर जणू आपली सत्ता प्रस्थापित करत चालत होते. चेहऱ्यावर विवाहयोग्य राजेशाही सौंदर्य आणि आवाजात खडबडीत कोमलता होती. आज कॉलेज नाही का? त्याने विचारलं. तिने स्वतःला भानावर आणत हळूच उत्तर दिलं. आंतरिक परीक्षा सुरू होते. थोडं उशिरा जाऊ शकते. असं तो म्हणत एखाद्या बिझनेस प्रेझेंटेशनसारख्या गांभीर्याने प्लेट्स काढून टेबलवर ठेवू लागला. त्याच्या शर्टचे वरचे 2 बटन उघडे होते. छातीवरून केसांचे थर दिसत होते. हा शर्ट काही न्यायच करत नाही त्या मजबूत शरीराला लपवण्यात.
ती त्याने दिलेला ज्यूस पित असतानाच अजून न्याहाळत राहिली. इतका देखणा, मर्दानी देह, आणि मी मात्र प्रेमात पडते एका अशा माणसाच्या जो स्त्रियांशी नीट बोलायचीही तसदी घेत नाही आणि तरीही अर्ध्या भारतीय बिझनेस जगावर राज्य करतो. अदिती तयार होऊन खाली उतरली होती. तिने निळ्या 3/4 जीन्ससोबत बेबी पिंक लेसी टॉप घातला होता, जो कमरेच्या थोडासाच वर थांबत होता. केसांना तिने जुड्या वेण्या बांधल्या होत्या आणि त्या दोन्हीवर सॅटनचे गुलाबी रिबिन्स होत्या, सोबत गुलाबी स्निकर्स. विराजला नेहमीच आवडतं की अदिती डोक्यापासून पायापर्यंत सगळं झाकून ठेवेल. शरीराचा 1 इंचही उघडा राहू नये. का बरं? अजूनही तो मला लहान मुलगीच समजतो का? मी आता तशी राहिले नाही. ती 30 वर्षांची झाली असली तरी तिला अजूनही एका स्त्री पुरुषाच्या नात्यात काय घडतं हे माहीत होतं, जरी तिने ते कधी प्रत्यक्ष अनुभवले नव्हते. आणि त्याचं कारण होतं तिच्या आयुष्यातले 3 सत्ताधारी वीर. तिचा भाऊ समर, तिचे वडील राघव चव्हाण आणि हा विराज शुक्ला. काय माहीत, वडिलांना सोडून बाकीचे दोघे बऱ्याच स्त्रियांशी संबंध ठेवूनच असतील, असा संशय तिच्या मनात येऊन गेला. लहानपणापासून राघव चव्हाण तिला झोपताना परीकथांचं वाचन करून दाखवत. तिच्या भावांना अशा गोष्टींची काही आवड नसे. ते व्हिडिओ गेम्स खेळायला पडून जात. समोर तर उलट म्हणायचा, ही सिंड्रेला वगैरे सगळं खोटं. खऱ्या आयुष्यात कोणी प्रिन्स चार्मिंग येत नाही आणि जगात असा एकही माणूस नाही जो पूर्णपणे निर्दोष आहे. पण आजही अदितीच्या मनात परीकथांवरचा विश्वास होता. माझा पहिला केस त्या माणसालाच द्यायचा जो माझी कदर करीन, माझ्या आवडीनिवडीचा विचार करील, अगदी बाबा आईसाठी करतात तसा. तयार आहेस ना कॉलेजसाठी? विराज जवळ येऊन तिच्या डोक्यावर हलकंसं चुंबन देत म्हणाला. त्याने तिला वरपासून खालपर्यंत निरखून पाहिलं आणि प्रशंसेने मान हलवली. गाडीचा प्रवास शांततेत झाला. अदिती सतत मनात विचार करत होती, नितेशबद्दल त्याला सांगू का? आणि विराज मात्र तिच्याकडे विचारपूर्वक नजरेने तसाच पाहत होता. अदिती आणि तिच्या मैत्रिणींचा एक 10 जणींचा ग्रुप स्टडी प्लॅन होता. प्रत्येक दिवशी वेगळी मैत्रीण, तिच्या घरी अभ्यास. शंकाकुशंका सोडवणे, चर्चा करणे आणि नीट तयारी करणे हा उद्देश. त्या दिवशी सर्व मुली अदितीच्या खोलीत पसरून बसल्या होत्या. कोणी बेडवर, कोण जमिनीवर, तर कोण बाल्कनीत फिरत पुस्तक वाचत होती. इतक्यात दरवाजावर ठोका झाला आणि अचानक रागाने भरलेला विराज खोलीत आला. तू का नाही? तो बोलता बोलता थांबला. सगळ्या मुली त्याच्याकडे तोंड उघडं ठेवून बघत होत्या, जणू समोर एखादा हॉटेस्ट बुफे मांडला होता. अदितीने खाकरत सगळ्यांचं लक्ष विराजवरून हटवण्याचा प्रयत्न केला, पण त्याच वेळी विराज सरळ आत आला, फक्त जीन्स घालून. अदितीने त्याला आजवर तसा शर्टलेस पाहिलं नव्हतं. तिच्या अंगावर एक विचित्र हेव्याची झुळूक पसरली. तिच्या मैत्रिणी त्याच्याकडे कशा रोखून पाहत आहेत हे पाहून. लेमन सुगंधाने भरलेली त्याची उपस्थिती खोलीत आसमंत पसरवत होती. त्याची मर्दानी छाती, दाट केसांचा पट्टा जो हळूहळू पोटावरून खाली जात होता आणि जीन्सच्या आत अदृश्य होत होता. खोलीतल्या प्रत्येक स्त्रीची नजर त्यावर खिळून होती. काय आहे त्या जीन्सच्या आत? अदितीच्या मनात विचार आला आणि लगेच स्वतःलाच सुनावलं. अय्या अदिती, बस कर. हा हंक समोर आला की तुझा मेंदू गटारात जातो. सॉरी. विराजने पटकन स्वतःकडे येणाऱ्या नजरा ओळखून वळून दरवाजाकडे गेला. काही मिनिटांनी चारूने, घरकाम करणारीने, आवाज देत सगळ्यांना जेवायला बोलावलं. धन्य देवा, नाहीतर या माणसाच्या आसपास राहून मी तर काम वासनेने मेले असते. अदितीने सुटकेचा निश्वास टाकला. देवा, आता हा पुन्हा माझ्या मैत्रिणींसमोर दिसू नये. आणि यावेळेस तिच्या मनासारखंच झालं. विराज शुक्ला समोर हात कमरेवर ठेवून उभी राहिलेली अदिती चव्हाण संतापाने विचारते, काल माझ्या मैत्रिणींसमोर तू खेळलेला प्रकार नक्की काय होता? विराजने मुद्दाम निष्पाप चेहरा करून हात छातीवर घातले. कुठला प्रकार अदिती? मला काहीच कळत नाहीये. अदितीचे डोळे मोठाले झाले. मी तुझ्या शर्ट काढून माझ्या मैत्रिणींसमोर येण्याबद्दल बोलतेय. मागचे 6 महिने मी तुझ्यासोबत राहते, पण कधीही तुला अशा अवस्थेत पाहिलं नव्हतं. मग माझ्या मैत्रिणींसाठी विशेष आदरातिथ्य का? विराजला तिच्या खळबळलेल्या प्रतिक्रियेवर हसू आवरलं जात नव्हतं, पण त्याने आवर घातला. उलट गंभीरपणे तो म्हणाला, म्हणजे तुला वाईट वाटतंय की तुझ्या मैत्रिणींनी काहीतरी पाहिलं जे तुला इतका काळ राहूनही दिसलं नाही? अदितीने ओठ वाकवले. लहान मुलीसारखा पाय आपटला. विराजला खूपच मजा येत होती. अदिती, माझी गोड चिमुकली, त्याने मनाशी म्हटलं आणि तिच्या हिरव्या डोळ्यांपासून खाली तिच्या पायापर्यंत नजर फिरवत पुन्हा तिच्याकडे पाहिलं. मला तुझ्यात काही आकर्षक वाटत नाही, सांगतेय तुला. माझ्या मैत्रिणींसमोर तू असं अंग प्रकट करत फिरू शकत नाहीस. विराजने एक भुवया उंचावली. म्हणजे अप्रत्यक्षरित्या तू कबूल करतेस की मी देखणं आहे?
तो जवळ जात तिच्यावर आपल्या उंचीचा दबाव टाकत उभा राहिला. अदितीने मान वर करत त्याच्याकडे पाहिलं, घशात गोळा गिळत. विराजने खट्टाळपणे खिशात हात घातले. खूप गर्व करू नकोस, तुझ्यापेक्षा देखणे मुलगे जगात आहेत, ती अजूनही हट्टीपणे म्हणाली. विराजने तिच्या हाताला घट्ट पण काळजीपूर्वक पकडलं. मर्यादा ओलांडू नकोस अदिती, तो इशारा देत म्हणाला. मला चांगलंच माहिती आहे तुमच्यासारख्या माजोरड्या लोकांचा अहंकार. लहानपणापासूनच पाहतेय. विराजचे डोळे अरुंद झाले. माझ्या कुठल्या मैत्रिणीबरोबर झोपायचा विचार असेल तर बस, तुला कधी थांबायचं ते माहीत नसतं का? तो दात ओठात चावून तिच्याच कानाशी म्हणाला आणि तिचा हात पाठीमागे वळवला. सोड मला, त्रास होतोय, ती ओरडली. हे बोलण्याआधी विचार करायला हवा होता. त्याने झटका देत तिचा हात सोडला. अदिती वेदनांनी हात चुळत होती. मला काय माहिती तुझ्या खोलीत कोणी आहे? मी हॉस्पिटलमधून आलो आणि पाहिलं तू जेवण केलं नव्हतंस, म्हणून. तू काय माझी आई आहेस का थाळी घेऊन मागे फिरायला? अदितीने त्याला थांबवलं. विराजने केसांवरून हात फिरवला. थकल्यासारखा म्हणाला, जे काही समजून घे, पण माझ्या घरात असताना तू माझी जबाबदारी आहेस. तुझ्या भावासमोर मला मूर्खासारखं उभं राहावं लागू नये एवढंच बघतोय. अदितीच्या डोळ्यात दुःख चमकलं. हो, तुला या पृथ्वीवर एकच माणूस महत्त्वाचा आहे, माझा भाऊ समर चौहान. त्याची मैत्री टिकवण्यासाठी तू काहीही करशील, पण माझ्या भावना, मी इथे फक्त एक खेळणं आहे, भावना शून्य. ती वळून निघू लागली. जेव्हा मी बोलतोय तेव्हा पाठ फिरवू नकोस. विराज गुरगुरत तिचा हात पुन्हा पकडतो. अदितीच्या डोळ्यात पाणी आलं, पण ती अजूनही स्वतःला धैर्यवान दाखवण्याचा प्रयत्न करत होती. हो, सांग काय बोलायचे? विराजने खोल श्वास घेत शांत होत म्हटलं. तू मला चुकीचं समजली आहेस. मी तुझ्या भावनांना महत्त्व देतो, पण तुझा उद्धटपणा मला आवडत नाही. नीट वाग. तू इथेही तितकीच राजकन्या राहशील जितकी तुझ्या आईवडिलांच्या घरी होतीस. तो तिचे अश्रू पुसायला हात पुढे करणार इतक्यात ती मागे झाली. त्या कृतीने त्याचं हृदय छन्नविछिन्न झालं, पण बाहेरून मात्र तो निर्विकार राहिला. आणि हो, तुझ्या गैरसमजासाठी सांगतो, मी तसं फिरत नाही जसं तू समजतेस. मी स्त्रियांना आदर देतो. अदितीने टोमणा मारत म्हटलं. आदर? हा झाला तुझा आदर? आणि तिने आपल्या जखमी हाताकडे इशारा केला. अदिती, विराजने हाक मारली, पण तिने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि धावतच निघून गेली. पुन्हा एकदा तिच्या भावना आणि शरीर दुखावल्याची अपराधी भावना त्याच्या मनात ठसठसत राहिली. रात्रीचे आता 8 वाजले होते. हॉस्पिटलमधून घरी पोहोचेपर्यंत अदिती नेहमीप्रमाणे नाईट सूट घालून होमवर्क किंवा जेवण करत बसलेली असते, पण आज घराचा माहोलच निराळा होता. चारू जेवण करून निघून गेलेली होती आणि संपूर्ण घरात अस्वाभाविक शांतता होती. अदिती, तो तिला माफी मागण्यासाठी हाक मारतो, पण कुठलाच प्रतिसाद मिळत नाही. त्याने हातातील रॉलेक्सकडे पाहिलं. 8:30. विराजच्या अंगात अस्वस्थता चढू लागली. त्याने ताबडतोब फोन काढून ड्रायव्हर जिनीशला कॉल लावला, जो तिच्या सुरक्षा जबाबदारीवरही होता. गुड इव्हिनिंग सर. मॅडम, अदितीची आज स्पेशल क्लास होती. आम्ही रस्त्यात आहोत. 10 मिनिटात घरी पोहोचू. शिट, विराजने रागाने शिवी दिली. त्याने आपल्या पांढऱ्या डॉक्टर कोटला सोफ्यावर फेकलं आणि टेटोस्कोप सेंटर टेबलवर ठेवला. अचानक थंडगार डिसेंबर रात्रीतही त्याच्या अंगावर घाम फुटला. उद्या त्या कॉलेजच्या प्रिन्सिपलला ठिकाणावर आणतोच. लग्न न झालेल्या मुलींना एवढ्या उशिरापर्यंत थांबवतात? 1 मिनिटात देणगी बंद केली की शहाणपण येईल, असा विचार करत तो बारकडे जाऊन स्वतःसाठी ड्रिंक बनवू लागला. तेवढ्यात मुख्य दरवाजाची कडी फिरण्याचा आवाज आला. त्याने खोल श्वास घेतला आणि पुढच्या हॉलमध्ये चालत गेला. अदितीला पाहताच त्याच्या ओठांवर आपोआप हसू म्हटलं, पण ते क्षणभरात विरलं. अदिती? त्याचा आवाजच थांबला तिच्या चेहऱ्यावरचे कळवट भाव पाहून. अदितीने त्याची दखलही घेतली नाही. सरळ जिन्याकडे धाव घेतली. विराजने मोठे पाऊल टाकत तिचा हात पकडला. तिच्या डोळ्यातलं दाटलेलं पाणी पाहून तो घाबरला. तिचा चेहरा रडून सुजलेला होता. तुला जेवायला बसवायचंय ना? चिंता करू नकोस. उद्या सकाळी उठण्यापूर्वी माझी थाळी रिकामी मिळेल, ती उपरोधिकपणे म्हणाली. अदिती, तो मुद्दा नाही आहे. विराजने समजावण्याचा प्रयत्न केला. तिने हात झटकून त्याच्याकडे कडक नजरेने पाहिलं. सध्या मला थोडी स्पेस हवी आहे. मला त्रास देऊ नकोस, कृपया. एवढं म्हणत ती हुंदक्या देत आपल्या खोलीत पळाली. विराज तिथेच उभा राहिला, जणू कोणी त्याला 2 तुकड्यात मोडून टाकलं होतं. त्याच्या घशातून अनियंत्रित कण बाहेर पडलं. जे काही कारण आहे ते मी लगेच शोधून काढणारच. कोणाच्या बापालाही तिच्याशी असा वागण्याचा अधिकार नाही, तो मनात म्हणाला. मी झोपणार नाही जोपर्यंत हे कारण मुळापासून उपटत नाही.
पण तिच्यापर्यंत कसं पोहोचायचं? त्याने स्वतःची चूक मान्य केली. आज सकाळी मी मूर्खासारखा वागलो. ती माझ्याकडे बघायलाही तयार नाही. तिचा तिरस्कार म्हणजे माझा श्वासच बंद व्हावा असा आहे. रागाने तो बारकडे गेला आणि अर्धी बॉटल जॉनी वॉकर घशात ओतली. डोळे जड झाले. पावलं डगमगू लागली. त्याने वरच्या जिन्याकडे पाहिलं. अर्धा तास झाला होता, पण अदितीचा काही आवाज नाही. बस, आता गप्प बसून चालणार नाही. तो ठरवून स्वयंपाकघरात गेला. तिच्यासाठी थाळी भरली आणि जड पावलांनी जिना चढू लागला. मद्यपान करून वर येणं योग्य नाही, पण तिच्या हाताला ओरखडा लागला तरी मला पर्वतासारखं रक्त येतं. हे जगात कोणी जाणत नाही आणि माझं शरीर माती झाल्यावरही जाणणार नाही. विराजने अदितीच्या दरवाजावर टकटक केली. अदिती. नेहमीप्रमाणे काही उत्तर नाही. त्याने दरवाजा उघडला आणि आज जे दिसलं त्याने त्याच्या अंगावर शहारे आले. संपूर्ण कपाट रिकामं करून कपडे, बूट, बॅगा सगळं काही बेडवर फेकलेलं. सौंदर्यप्रसाधनं जमिनीवर विखुरलेली. ड्रेसिंग टेबलचे काच फुटलेले आणि तुकडे सगळीकडे पसरलेले. फक्त अर्ध्या तासात एवढा विध्वंस? जे काही आहे लगेच नीट करायला हवं. त्याच्या मनात विचार चमकला. त्याचे डोळे पुढे गेले. बेडच्या कोपऱ्यात ती उलटी झोपलेली होती. चेहरा उशीमध्ये दाबलेला आणि हलक्या हुंदक्यांतून अश्रू झिरपत होते. अदिती. त्याचा घसा दाटून आला. जगातलं काहीही तो सहन करू शकतो, पण तिचं दुःख कधीच नाही. थोड्या वेळापूर्वी प्यायलेला जॉनी वॉकर आता चढू लागला होता. पूर्ण खोली त्याला हलताना जाणवत होती. तरीही तो भिंतीचा आधार घेत तिच्यापर्यंत पोहोचला. निघून जा. तिने उशीमध्ये चेहरा खुपसून ओरडली. ती रडत असली तरी तिचा एक अश्रू त्याला क्षणात भानावर आणू शकतो. तो पिऊन बेशुद्ध असला तरी. पण ते तो तिला सांगणार होता? कधीच नाही. आता नाही आणि कधीच नाही. अदिती. तो कठोर आवाजात म्हणाला आणि तिच्या खांद्यांना पकडून तिला बसायला भाग पाडलं. पण पुढच्या क्षणी त्याच्या हृदयात भीषण धक्का बसला. विस्कीचा नशा क्षणात नाहीसा झाला. तिच्या चेहऱ्याकडे बघताच त्याच्या अंगावर जणू थंड पाण्याची बाटली ओतली गेली. अपराधीपणा आणि उद्रेक यांचं मिश्रण त्याच्या आत्म्यात उसळलं. मी तिचा आनंद राखू शकलो नाही. ही माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी हार आहे. तिच्या डोळ्यात सतत वाहणारे अश्रू, सुजलेले गाल, लाल नाक हे सगळं पाहून तो निशब्द झाला. एकही शब्द न बोलता त्याने शेजारील टेबलवरून वेट वाईप्स घेतले आणि सावधपणे तिचा चेहरा पुसू लागला. डाव्या अंगठाने तो तिचा गाल अलगद कुरवाडत तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. ती हुंदक्यात म्हणाली. विराजचे अंग तत्काळ सतर्क झाले, पण भावनांचा मुखवटा लपवण्यात तो तरबेज होता. हे उद्योग विश्व आणि वैद्यकीय क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी शिकलेलं त्याचं सर्वात मोठं हत्यार होतं. कोण हा हरामी? त्याच्या मनात वादळ उठलं. तो शांतपणे चेहरा पुसत राहिला. उत्तर मिळवणं आवश्यक होतं, नाहीतर आज रात्री तो झोपू शकणार नव्हता. त्याने मला जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला विराज. त्याने मला हात लावला. विराजला ऐकवत नव्हतं. त्याने तिला घट्ट मिठी मारली, तरीही एक शब्दही बोलला नाही. त्याने माझ्या छातीत हात घातला आणि विराजच्या दातांचा कळकळाट झाला. अदितीने रडत त्याचे कॉलर पकडून चेहरा त्याच्या मानेला टेकवला. त्याचे हात तिच्या कमरेभोवती घट्ट आवळले गेले, नियंत्रणाबाहेर गेलेला संतापात. त्याने आपलं डोकं तिच्या कानाजवळ नेलं. त्याने रेप केला का तुझ्यावर? त्याचा आवाज थरथरत होता. पहिल्यांदाच अशा प्रकारे कोणावरचं प्रेम, जबाबदारी, मालकीची भावना एकाच वेळी एवढ्या तीव्रतेने जाणवत होती. नाही. तिचा आवाज क्षीण होता, पण तेवढ्याने तरी विराजच्या नसांमधून थोडा जीव परत फिरला. कोणी माझ्या अदितीला हात लावला? आता त्याचं या पृथ्वीवर जगणं संपलं. त्याचं नाव काय आहे अदिती? विराजने शांतपणे विचारलं, पण त्याच्या शांततेत वादळ दडलेलं होतं. त्याचं नाव नितेश, ती तुटक्या आवाजात म्हणाली. त्याच्या शर्टला मुठीत घट्ट पकडत, जणू तो कापड नाही तर त्याच्या जीवाशी तिने पकड घेतली होती. विराज तिच्या रडण्यातून तिच्या अंगाचा प्रत्येक कंप समजू शकत होता. जणू तिच्या श्वासांची धडधडही त्याला ऐकू येत होती. हा नीच माणसाला आता धडा शिकवायलाच हवा होता, पण त्याआधी संपूर्ण गोष्ट समजून घेणं गरजेचं होतं. विराजच्या संयमाची दोरी आता बर्फावर घसरत होती. आतून ज्वालामुखी पेटलेले असताना बाहेरून शांत भासवणे केवळ तिच्यासाठी घेतलेला हा धोकाच होता. तो जर एकदम फुटला असता तर अदिती घाबरून दूर पळाली असती, आणि तो पर्याय नव्हता. तो तुला ओळखतो कसा? त्याने शक्य तितक्या नाजूक स्वरात विचारलं. अदितीचा रडका हुंदका अजून मोठा झाला आणि विराजने तिला आपल्या मांडीवर बसवत तिच्या कमरेभोवती हात घट्ट आवळले. तिच्या छातीचं उसळणं, तिच्या हृदयाचे ठोके सगळं त्याला जाणवत होतं. ती पूर्णपणे त्याच्यावर विसावली होती. तिचे पाय त्याच्या भोवती गुंडाळलेले
आणि त्याचे हात तिला घट्ट पकडून ठेवत होते. जिथून ही घाणेरडी गोष्ट सुरू झाली होती तिथंच ती संपवण्याचा निर्धार विराजने केला होता. तो माझ्यापेक्षा 1 वर्ष मोठा आहे कॉलेजमध्ये. सुरुवातीला मैत्री केली. लायब्ररी, कॅन्टीन कुठेही गेले की तो सोबत असायचा. मला त्याचं असं आयुष्यात ढवळाढवळ करणं अजिबात आवडलं नाही. मला गुदमरायला व्हायचं आणि मी त्याला दुर्लक्ष करायला लागले. काल त्याने माझा हात पकडून जबरदस्ती किस करायचा प्रयत्न केला. मी माझ्या पूर्ण ताकदीने त्याला ढकललं आणि स्पष्ट सांगितलं की माझ्याशी खेळ करू नको. मी राघव चौहानची मुलगी आहे. हेही सांगितलं पण त्याने ऐकलंच नाही. विराजचे ओठ रागाने ताठ झाले. आज त्याने रिकाम्या कॉलेज कॉरिडॉरमध्ये मला कोपऱ्यात पकडलं आणि तिच्या रडण्याचा जोर थांबेनासा झाला. विराजने तिच्या डोक्यावर हलकेच चुंबन घेत तिची वेदना कमी करण्याचा व्यर्थ प्रयत्न केला. काय करावं हे त्याला समजेना आणि मग त्याने एकमेव तात्काळ उपाय केला. त्याने तिचा चेहऱ्याकडे डोकं वळवलं आणि थेट तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. अदिती काही क्षण थांबली. आश्चर्याने स्तब्ध झाली. हळूहळू तिचे हुंदके कमी झाले. विराजने अधिक खोलवर किस करत तिच्या सगळ्या सुक्या हुंदक्यांना गिळून टाकलं. तिनेही आपले हात त्याच्या मानेभोवती गुंफले आणि किसला प्रतिसाद दिला. विराजचे हात तिच्या अंगावरून फिरत तिला आणखी जवळ खेचत होते. ती त्याच्या मिठीत अगदी सच्चेपणाने बसत होती. जणू हीच तिची खरी जागा होती. तो किस केवळ दिलासादायक नव्हता. तो प्रेमाने आणि उत्कटतेने ओथंबलेला होता. जणू वर्षानुवर्षांची प्रतीक्षा एका क्षणात पूर्ण होत होती. विराजने तिच्या ओठांवरून हटत तिच्या गालांवरील अश्रू हलकेच पुसले. अदिती, मला वचन दे. पुढे काहीही झालं, काहीही त्रास झाला तर मला लगेच सांगायचं. असं स्वतःला नष्ट करून घेऊ नकोस, त्याने गंभीरपणे सांगितलं. अदितीने त्याला बिलकुल हलके हसत मान डोलावली. वचन. यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला आपल्या या कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.